जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्हाला सांगतो बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की त्यांना की अनोळखी नंबरवरून कोणता ना कोणता व्यक्ती सारखा कॉल करत असतो आणि त्याला परेशान करत असतो। तर तुम्हाला सांगतो आजचा व्हिडिओ जर तुम्ही लास्टपर्यंत पाहिला तर तुम्हाला सांगतो कोणताही व्यक्ती अनोळखी व्यक्ती आहे ते तुम्हाला कॉल करू शकणार नाही। त्यासाठी काय करायचं आहे, कशा पद्धतीतून काय सगळं काय डिटेल्स सांगणार। सगळ्यात पहिले तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, अजिबात विसरू नका आणि शेजारची बेल आयकन ऑन करा, म्हणजे कसं असतं की मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करीन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले सांगतो हा जी की मी आजचा जो व्हिडिओ केला हा सगळ्यात इम्पॉर्टंट कोणासाठी आहे, ज्या लेडीज असतील त्यांच्यासाठी तर सर्वात इम्पॉर्टंट हा व्हिडिओ राहणार आहे। कारण की तुम्हाला सांगतो लेडीजचं कसं असतं की त्यांना कोण ना कोण अनोळखी व्यक्ती जर सारखा परेशान करत असेल तर फक्त मी जे काही तुम्हाला सेटिंग्स आहेत ह्या सेटिंग जर केल्यात की नंतर तो व्यक्ती कधी सुद्धा तुम्हाला कॉल करू शकणार, तोच व्यक्ती नाही तुम्हाला कोणताही तुमच्या ज्याचा नंबर सेव्ह नाही मोबाईलमध्ये तो व्यक्ती कधी सुद्धा तुम्हाला कॉल करू शकणार नाही। त्यासाठी कशा पद्धतीने काय करायचं सगळं सांगतो, व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते आपण जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा फायदा पण आहे तोटा पण आहे, ह्या दोन्ही गोष्टी आहेत। आणि कुठलेही तुम्ही एक्झाम्पल घ्या, जसे काही मी गोष्टी सांगतोय ह्यात कुठल्या पण गोष्टीत फायदा सुद्धा असतो आणि तोटा सुद्धा असतो, पण बरेचसे जण जे काही तुम्हाला तोटा सांगत आहेत फायदेच सांगतात। पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की कसं होतं, जर समजा तुम्ही जे काही सेटिंग्स आता तुम्हाला सांगणार आहे, समजा ह्या जर तुम्ही सेटिंग्स केल्या तर काय होणार आहे, समजा एखाद्या वेळ आपल्या नातेवाईकात किंवा आपल्या मित्र किंवा फ्रेंड कोणतेही असेल तर त्याचा नंबर आपल्याजवळ सेव्ह नसतं, तर तो त्यावेळेस व्यक्ती कॉल करतो त्यावेळेस आपल्याला समजत नाही, ते समजतं पण तुम्हाला मी सांगतो कशा पद्धतीने तुम्ही माहिती करून घेऊ शकता, हा एक प्रॉब्लेम आहे। दुसरी गोष्ट तुम्हाला समजा फायदा काय, ज्या काही लेडीज असतात त्यांना कोणता ना कोणता म्हणा कोणीही व्यक्ती तो त्याला परेशान करत असतो, अनोळखी नंबरवरून कोणत्याही तुम्ही किती नंबर ब्लॉक केले तर वेगवेगळ्या नंबरवरून तो कॉल करत असतो। त्यासाठी तुम्हाला ही सांगतो ही सेटिंग तुम्ही करू शकता। फक्त मी एक्झाम्पल तुम्हाला सेफ्टीसाठी तुमच्या सांगत आहे, असं नाही की बाबांनो तुम्ही ह्या सेटिंग केल्यानंतर की बाबा तुम्हाला कोणतेच कॉल येणार, अशा काही सुद्धा गोष्टी होणार नाही। सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं कसं काय सगळं काय सांगतो। त्यासाठी तुम्हाला घ्यायचं प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं। सगळ्यात पहिले तर प्ले स्टोअर ओपन केलं तर ते सर्च बारमध्ये जे काही मी ॲप्लिकेशन सांगत आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। ही जी की ॲप आहे ही ॲप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची आहे। ओके, इझिली प्ले स्टोअर अवेलेबल आहे, इझिली तुम्ही इन्स्टॉल करून घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला इथे ओपन तुम्हाला एक ऑप्शन भेटेल, त्या ओपनच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला काहीशा इंटरफेस येईल, त्यानंतर ते अलाउ करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं अलाउ केल्यानंतर सगळं कंटिन्यू करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक अशा पद्धतीने ही विचारेल की तुम्ही बाबा सेटअप जी काही असतं आपलं पहिलं, जसं की तुम्हाला आता कॉन्टॅक्ट जे की हे ॲप दिसत असेल, ह्या ॲपवर सगळ्यात पहिलं तर सेटअप असतं, मी ऑलरेडी सेटअप केलं, तर तुम्हाला फक्त ते चेंज करायचं सेटिंग, तुम्हाला डायरेक्ट ते विचारेल, तिथून तुम्हाला ही जी काही ॲप्लिकेशन आहे जसं की आता प्ले स्टोअरवर मी जातो, हे ॲप्लिकेशन तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं, म्हणजे ह्याचे जी काही सेटिंग्स असतील ते तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येईल। त्यानंतर इथे बघू शकता कॉलचं सेटिंग्स आहेत ते आपलं ऑन इथे झालेलं आहे। ओके, इथे कॉलचं सेटिंग ऑन आहे, पण इथे एक तुम्हाला सेटिंग करायचं, जसं की तुम्हाला इथे आता हा जो काही ऑप्शन आहे तुम्हाला इथे एक चिन्ह दिसत असेल बघू शकता, जे की ॲरोसारखं बघू शकता लहानसं, त्या ॲरोवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीतून बघू शकता सगळं काय ओपन्स होतील सेटिंग। इथे काय काय लिहिलं सगळ्यात पहिले तर तुम्ही समजून घ्या। एक नंबरचा प्रायव्हेट नंबर लिहिला आहे, अनब्लॉक नंबर म्हणजे जी काही अनोळखी व्यक्ती तुम्हाला जर कॉल करत असेल तर त्यासाठी बघू शकता हे 2 नंबरचं जी की तुम्हाला एक ही दिसत असेल बघू शकता, त्या ऑप्शनवर क्लिक करून ह्याला टिक मार्क करायचे आहे। इथून SMS सुद्धा तुम्ही बंद करू शकता, जी की SMS खाली आहे, आणि कॉलिंगचं सगळं आहे ऑल कॉल्ससुद्धा तुम्ही बंद करू शकता। इथे ऑल कॉल्स विथ जी की वेगवेगळ्या कंट्रीची कॉल्स मला येत असेल ते सुद्धा तुम्ही इथून बंद करू शकता, हे त्यासाठी आहे। ओके, तर इथे तुम्हाला टिक मार्क दिसत असेल बघू शकता, इथे जी की हे तुम्हाला टिक मार्क आहे हे तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे। ओके, ह्याला ऑन केल्याने तुम्हाला सांगतो काय करायचं, सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय करायचं, बॅक यायचं आहे। पण रिसेंटली ही जी की ॲप आहे समजा तुम्ही बॅकग्राऊंडवरून जर क्लोज केली बघू शकता, मी क्लोज केली आणि फिरशी मी ओपन करून जाऊ, जसं की आता बघू शकता ॲप जी काही आहे ते आपण इथून ओपन करून घेऊ, जसं की मी ओपन केली तर ते सेटिंग बंद होणार आहे। त्यासाठी तुम्हाला फिरशी ते बघू शकता इथे जी काही असते ही सेटिंग ऑन करावं लागणार आहे। त्यामुळे तुम्हाला सांगतो ही बॅकग्राऊंडला काय करू शकता, तुम्ही इथून 3 लाईनवर इथे क्लिक करून हे जी काही आहे तुम्ही लॉक करून ठेवा, म्हणजे बॅकग्राऊंडला तुमच्या इझिली जी काही ॲप आहे ती रन होणार आहे। त्यानंतर काय होणार, जेव्हा केव्हा तुम्हाला कोणताही व्यक्ती अनोळखी व्यक्ती कॉल करणार आहे त्यावेळेस एक गोष्ट आहे, तुम्हाला कॉल तर येणार नाही, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही कॉल कोणता आला आहे कोणाच्या नंबरवरून आला ही संपूर्ण डिटेल्स तुम्हाला भेटणार आहे कशात, ह्या ॲपमध्ये। त्यासाठी तुम्हाला हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जसं की आता इथून मी ॲप ओपन करून घेतो आणि इथून बघू शकता इथे एक नंबरचा हा जो काही ऑप्शन आहे ब्लॅकलिस्टचा, तर तुम्हाला काय होणार आहे इथे नंबर दिसून जातो त्या व्यक्तीचा की बाबाने ह्या व्यक्तीने इथे नंबर दिसतो की कॉल केलेला आहे। जर इथे लॉंगवर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला दिसून जाणार ह्या व्यक्तीने आपल्याला कॉल केलेला आहे। फक्त तुम्हाला काय करायचं
या येथे क्लिक करून घ्यायचं 2 नंबरच्या ऑप्शनवर. त्यानंतर किती वाजता त्या व्यक्तीने कॉल केला, कोणता व्यक्ती आहे, ज्याचा नंबर तुमच्या सेव्ह नाही त्या व्यक्ती संपूर्ण डिटेल्स जे की असेल त्याचा नंबर आणि तो किती वाजता कॉल केला सगळे डिटेल्स तुम्हाला ते इथे दिसून जाईल. येथून तुम्ही काय करू शकता, डिलीटसुद्धा करू शकता. डिलीटचा तुम्हाला इथे ऑप्शन भेटतो बघू शकता. यावर क्लिक करून येथून DS करून तुम्ही डिलीटसुद्धा करून घेऊ शकता आणि 100% वर्किंग आहे आणि एकदा नक्की ट्राय करा आणि एकदम फ्री ॲप्लिकेशन आहे. संपूर्ण इथे शेड्यूलसुद्धा तुम्ही बघू शकता जे की लावलं आहे इथून अशा पद्धतीने लावलं आहे जे की तुम्ही शेड्यूलसुद्धा लावू शकता बघू शकता. संडे जी काय पूर्ण म्हणजे तुम्ही म्हणजे एक आठवड्याचा पूर्ण शेड्यूलसुद्धा इथून लावू शकता. कधी दिवस तुम्ही जी काही अनोळखी व्यक्ती जी की तुम्हाला कॉल करत असेल ते नंबर बंद करू शकता. ते इथे तुम्हाला शेड्यूलवर समजून जाईल. दुसरी गोष्ट बघू शकता तुम्हाला जसं की आता इथे मी इथे गेलो जी की हे सेटिंग तुमचं महत्त्वाचं हे एक ऑन पाहिजे. दुसरी गोष्ट इथे चिन्हावर क्लिक करून तुम्हाला इथून हे जी की 2 नंबरचं जी की ऑप्शन आहे हा ऑप्शन तुम्हाला ऑन करून घ्यायचा. त्यानंतर कोणताही व्यक्ती कितीही कॉल करू तुम्हाला कॉल येणार नाही. तुम्हाला ते कॉल समजणार की बाबा ह्या व्यक्तीने आपल्याला कॉल केला आहे का नाही. त्या ॲपमध्ये तुम्ही गेल्यानंतर जसं की इथे क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला त्या व्यक्तीचे नंबर्स आहेत संपूर्ण नंबर्स येथे असतील ते सगळे तुम्हाला दिसून जातील. येथे अशा पद्धतीने पडतात किती वाजता कोणत्या व्यक्तीने कॉल केला आहे कोणत्या व्यक्तीने ते सगळं काय डिटेल्समध्ये समजून जाईल. समजा आता तुम्हाला हे बंद करायचं असेल तर हाय ती प्रोसेस इथे तुम्हाला काय करायचं आहे. इथे ह्या ॲरोचा ऑप्शन आहे बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल. ह्या ॲरोच्या ऑप्शनवर क्लिक करून इथून हे टिक मार्क आहे ते बंद करून घ्या. त्यानंतर तुमचे जे की कॉल्स आहेत ते बंद होणार आहेत आणि इथून बघू शकता जे की असेल जे की हे सुद्धा सेटिंग अशा पद्धतीने बंद करून घ्या. जे की बघू शकता आपलं जे की आहे ॲप बंद झालं. त्यानंतर तुम्हाला जे की आहे अनोळखी व्यक्ती आहे ती कॉल तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर येणार. ते फक्त तुम्हाला हे सेटिंग जर ऑन नसेल तर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअरिंग नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ.